नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। शब्द पाळा, नाहीतर संघर्षाची नवी ठिणगी। सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविम्यासाठी तुपकरांचा राज्य सरकारला इशारा। रुग्णालयाच्या खाटेवरूनच तुपकरांची गर्जना। शेतकऱ्यांचा उद्रेक रोखायचा असेल तर निर्णय घ्या, तर मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेल। एकदा बसल्यावर उठणार नाही। रविकांत तुपकर। बुलढाणा अन्नत्याग आंदोलन स्थगित करतेवेळी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचा शब्द दिला होता। हवे तर आणखी 4-5 दिवसांचा वेळ घ्या, मात्र सरकारसोबत बैठक लावून कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या। सरकारने जर दिलेला शब्द पाळला नाही तर मात्र शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल। महाराष्ट्रभरातला शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल। मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेल। एकदा बसल्यावर उठणार नाही। या आंदोलनातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची असेल, असा खणखणीत इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे। अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावलेल्या रविकांत तुपकर यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। रुग्णालयातील खाटेवरूनच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी सरकारला ठणकावले। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह पीकविमा आणि अन्य 23 मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी 15 जूनपासून बुलढाण्यातील निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। सुरुवातीला सरकारने या आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले होते, मात्र दिवसागणिक तुपकर यांची प्रकृती खालावत गेली आणि त्याचवेळी राज्यभरातील शेतकऱ्यांचा संतापही उफाळून आला होता। अनेक ठिकाणी आंदोलनांना आक्रमक वळण लागले। एसटी बस जाळण्यापासून ते सरकारी कार्यालयांवर हल्ले, आत्मदहनाचे प्रयत्न, जाळपोळ, तलाठी कार्यालये आणि शासकीय वाहनांची तोडफोड अशा घटनांनी प्रशासन हादरून गेले होते। राज्यातील ग्रामीण भागात असंतोषाचा जणू स्फोटच झाला होता। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागताच अखेर सरकार झुकले। 5व्या दिवशी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत तुपकर यांच्याशी चर्चा केली। कर्जमाफीसंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि सरकारला संधी देण्याच्या भूमिकेतून तुपकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते, मात्र त्या आंदोलनाची किंमत तुपकर यांना स्वतःच्या प्रकृतीने चुकवावी लागली। अन्नत्यागामुळे त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी धोकादायकरित्या घसरली होती। कीटोनचे प्रमाण वाढले, किडनीवर परिणाम झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले। सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी सरकारने दिलेला शब्द विसरू नये, अशी आठवण त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनच करून दिली आहे। शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर यावेळी संघर्ष अधिक तीव्र होईल। त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी व घोषित झालेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक निकष आणि अटी काढून टाकण्यासाठी, त्याचबरोबरीनं 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी, पीक कर्ज, डीएपी व युरिया खताचा तुटवडा, लिंकिंग बंद व्हावं, यासह अन्य मागण्या घेऊन मी 15 जूनपासून बुलढाण्यामध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलो होतो। 5 दिवस महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता आणि तब्बल 5 दिवसानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन उपोषणस्थळी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की सुट्ट्या संपल्यानंतरचे 5-6 दिवस जे पुढचे असतील त्या दिवसांमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची विस्तृत अशी चर्चा घडवून आणतो। तुम्ही तुमची भूमिका मांडा शेतकऱ्यांच्या वतीनं आणि सकारात्मक बदल त्या कर्जमाफी योजनेमध्ये आपण करू, हा शब्द त्यांनी दिला। सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी आमची अपेक्षा आहे। हवं तर अजून 4-5 दिवस तुम्ही शिल्लक घ्या बैठक लावायला, आमचं काही म्हणणं नाही, पण बैठक लावून त्यात सकारात्मक मार्ग काढा। आणि सरकारनं जर का बैठक लावायला दगाफटका केला किंवा कर्जमाफी योजनेतल्या बदलासंदर्भात निर्णय घेतले नाही तर मग मात्र महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला
5-6 दिवसानंतर रस्त्यावर दिसेल, हे मात्र मला सरकारला ठणकावून सांगायचं आहे. आणि मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसीन आणि एकदा बसलो तर उठणार नाही. सरकारने ध्यानात ठेवावं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत सरकारनं पाहू नये. शेतकरी जर का खवळला तर यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल. आता शेतकऱ्यांना आम्ही आवरणार नाही. शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला तर जे काही महाराष्ट्रात घडेल त्याची पूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल.